नमस्कार मित्रांनो, स्पेशल फॉर यू मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी आज तुमच्यासाठी काही स्पेशल घेऊन आलोय। काय आहे स्पेशल? तर मनामध्ये काही प्रश्न उभे राहतात। कुठले प्रश्न उभे राहतात? की रात्री कधी मीठ खरेदी करावे का? हातात मीठ देणे योग्य आहे का? मीठ कधी द्यावे? कुणाला द्यावे? कसे द्यावे? याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत। मीठ कधीही कोणत्याही वेळी खरेदी करावे। वास्तुशास्त्रानुसार मीठ खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात। जसे मीठ कोणत्या दिवशी खरेदी करावे, कोणत्या दिवशी मीठ खरेदी करणं टाळावे। नियमानुसार शुक्रवारी मीठ खरेदी केले पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला लक्ष्मी देवीचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो। पण शनिवारी मीठ खरेदी करण्यास मनाई आहे। सोबतच सूर्यास्तानंतर किंवा रात्री कधीही मीठ खरेदी करू नये। मीठ कुणालाही द्यायचे झाले तर ते कधी द्यावे आणि कधी देऊ नये। नियमानुसार रात्रीच्या वेळी मीठ कोणालाही देऊ नये। जर कोणी तुमच्याकडे मीठ मागायला आले तर तुम्ही त्यांना स्पष्ट नकार द्यावा। असे न केल्यास आणि रात्री मीठ दिल्याने तुमच्या घरात गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा वास करू शकते। याशिवाय लक्ष्मी माता देखील तुमच्यावर नाराज होऊ शकते। मीठ दान करणे किंवा हातात मीठ देणे योग्य आहे का? हा प्रश्न पण तुम्हाला बरेचदा पडला असेल। वास्तुशास्त्रानुसार शुक्रवारी मिठाचे दान करणे शुभ मानले जाते, परंतु संध्याकाळी मीठ दान करू नये। हाताने मीठ देण्याबाबत शास्त्रात असेही सांगितले आहे की हातातून मीठ कधीही देऊ नये। असे म्हणतात की याच्या साहाय्याने तुम्ही केलेल्या परोपकाराचे फळ तुम्ही इतरांना सुपूर्द करतात। म्हणजे हाताने मीठ दिल्यानंतर तुम्ही जे काही परोपकार शुभ कामं केली असतील, पुण्याची कामं केली असतील, ते तुम्ही इतरांना दान केलं असा त्याचा अर्थ होतो। या दिशेला मीठ ठेवू नये। वास्तुशास्त्रानुसार मीठ स्वयंपाकघरातील दक्षिण दिशेला कधीही ठेवू नये। असे केल्यास कष्ट सहन करावे लागतात। घरामध्ये गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा वाढू शकते। मीठ कोठे ठेवणे योग्य आहे? तर घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी तुम्ही मीठ लाल रंगाच्या कपड्यात बांधून ठेवू शकता। असे म्हणतात की यामुळे लक्ष्मीची विशेष कृपा होते। मिठाचा हा उपाय तुम्ही शुक्रवारी करू शकता। तुम्हाला फक्त लाल रंगाचे कापड घ्यायचे आहे, त्यात मीठ घालायचे आहे आणि कापड गाठीमध्ये बांधून स्वयंपाकघरात ठेवायचे आहे। मित्रांनो, आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आपण विसरू नका। धन्यवाद।